दिनांक 29 मार्च 2024 रोजी सम्यक सांस्कृतिक संघाच्या वतीने एक दिवसीय कुडा बौद्ध लेणी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. मुंबई गोवा महामार्गावर मुंबईपासून 130 किलोमीटर अंतरावर आणि माणगावच्या आग्नेयेला 21 किलोमीटर अंतरावर कुडा लेणी ही रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या लेणीची खूप कमी लोकांना माहिती आहे. अभ्यास दौऱ्यातून या लेणीचं असलेलं महत्त्व सर्वसामान्यांना माहिती होऊन त्याचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सूरज जगताप यांनी हे अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. बऱ्याचशा ठिकाणी बाबासाहेबांचे द रायटिंग अँड स्पीचेस मध्ये ते बऱ्याचशा वेळेला येतं. 18व्या खंडामध्ये ते बरंचसं आहे. त्यांनी साचीला भेट दिली होती, त्यांनी कार्लाला भेट दिली होती, त्यांनी भाजाला भेट दिलेली होती, भाजाचा फोटो आपल्या कामेरीला भेट दिलेली होती, त्यांनी आपल्या कार्लाला पण गेली होती, अजंठाला पण गेली होती. फोटो खूप व्हायरल झाले. मी मागच्या वेळेला पण बोललो कोंडी विटेवरती की बाबासाहेबांचा जर संविधानावर वेळ नसला गेला तर नक्कीच त्यांनी सांस्कृतिक चळवळ मोठ्या प्रमाणात उभी केली असती. ज्याचे सांस्कृतिक म्हणजे त्या चळवळीमध्ये उतरायला नवीन तरुण पोरं अजिबात तयार नसतात. राजकारणामध्ये सगळेच जण आहेत. तर मी सांस्कृतिक चळवळीमध्ये यायसाठी आपण जागा तर खूप मोकळी आहे, तर यायला पाहिजे, पण आपले लोक येत नाहीत. तर ही अत्यंत महत्वाच्या काळातली लेणी ही कुडा ही लेणी का महत्वाची आहे त्याचं कारणच असं आहे की तुम्ही जर आलात तर समोर तुम्हाला दर्शन कोणाचं झालं तर राजापूरची खाडी दिसली तुम्हाला. तर ती राजापूरची खाडीचा पण एक मोठा रोल होता ही लेणी फ्लोरिश होण्यासाठी. ही लेणी फ्लोरिश कधी झाली? 5व्या शतकाच्या नंतर. कुडा लेणीवर जवळपास 26 लेण्यांचा समूह आहे. प्रत्येक लेणीचं एक विशेष महत्त्व आहे. लेणीमध्ये भगवान गौतम बुद्धांचे अनेक शिल्प आहेत. सूरज जगताप यांनी उपस्थितांना लेणीविषयी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देत त्यांचे संबोधन केले. लेणीमधील प्रत्येक शिल्पाची माहिती त्यांनी उलगडून सांगितली. तर हे उपासक आहेत आणि आपण आता जेव्हा वंदन केलं ते कसं केलं? वंदन गुडघ्यावर बसून सगळ्यांनी वंदन केलं. तर आजही ते गुडघ्यावर बसलेले आपल्याला उपासक उपासिका दिसतात. त्यांची केश रचना मी मगाशी म्हटलं, केश रचनांचा अभ्यास केला तर तुम्हाला इथे बघायला मिळालंय. खूप वरपर्यंत केस बांधलेला आहे. इथं त्या नागराण्या आहेत दोघी जणी, इथं त्या उपासिका आहे. हा संपूर्ण प्रसंग धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेवर आधारित शिल्पकला आहे. अनेक लेण्यांची दुरावस्था झाली आहे. त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात नसल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक लेण्यांमध्ये चिखलाचा गाळ साचला आहे. अनेकदा या गोष्टींचा पाठपुरावा करून देखील त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. ही लेणी म्हणजे तिचा श्वास गुदमरत नसेल का? तिला मोकळी करायला नको का आपण? मग एक काम कोणाचं आहे? भारतीय नागरिक म्हणून आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे ना. मग ही लेणी मोकळी झाली पाहिजे. हिच्यामध्ये मातीचा गाळ इतका साचलाय, हजारो वर्ष हिच्यामध्ये मातीचा गाळ साचतच आलाय. मी तर एवढासा टिल्लो आहे तरी पण माझं डोकं लागतं या लेणीला. म्हणजे जवळपास 4 फुटापर्यंत त्याच्यामध्ये गाळ साचलाय. तो काढायला पाहिजे का नाही? हा दगड जतन करायला पाहिजे का नको? पण जतन केलं जात नाही. कोरीव आहे दगड, हा स्तूपाचा प्रकार आहे. तर हा सांभाळला पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतोय. आपण ते मागणी करतोय. हा झाड होता का इथे? तर हा झाड नव्हता तिथे कधी. जेव्हा ही लेणी निर्माण झाली तेव्हा इथे झाड नव्हता, पण दुर्लक्ष झालं आणि मग ही अशी खोटी झाडं वाढली. आज आपल्याला इथे यायला पण म्हणजे नाकी नऊ येतं अशी अवस्था आहे. तर हिला मोकळी करण्यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न केलेत. आम्ही त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली, ते तारीख देणार आहेत. तर तुम्ही याल का माझ्या बरोबर श्रमदान करायला? तर हा माती काढायची आपल्याला. लेण्यांवर अनेक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्या झाल्या पाहिजेत. यासाठी अनेक जण सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याची हवी तशी दखल घेतली जात नाही. याबद्दल सहभागी झालेल्या अनेकांनी भाष्य करत आपली मते मांडली. तसेच अभ्यास दौऱ्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. एक दिवसीय कुडा लेणी अभ्यास दौऱ्यास सिनेकलाकार वैभव सातपुते हे उपस्थित होते. त्यांनी अभ्यास दौऱ्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजे फार गोष्टी कळल्या असं नाही म्हणणार मी, पण एवढं मात्र निश्चित सांगू शकतो की उद्या जर मित्रांसोबत आलो किंवा फॅमिली सोबत जरी इथे आलो तरी किमान 20% तरी ही लेणी आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो. तेवढं जर एक्सप्लेन करू शकलो तरी सुद्धा आपल्याला किमान आपण बुद्धिझमकडे निघालोय असं तरी म्हणायला हरकत नाही. त्याबद्दल बस एवढंच म्हणतो. आणि बाकी सर्वांसोबत खूप मजा आली. खूप छान खेळमेळीचं वातावरण आहे. पुन्हा आणखीन जर तुमच्या अशा काही जर शिबिर असतील किंवा जर काही कुठे भेटीगाठी असतील तर मला नक्की सांगा. नक्की येण्याचा प्रयत्न करेन आणि इतरांना सुद्धा घेऊन येईल. क्रांती सूर्य माध्यमाचे सिद्धार्थ गायकवाड यांनी सुद्धा भावना व्यक्त केल्या.
पाहिजे ती आमच्या प्राचीताईंनी सुरुवातीलाच सांगितलं सूरज सरांबद्दल की सूरज सर एकदम वेड्यासारखे काम करतात आहे. तर मी असं मानतो की एक कवी आहे की शहाण्यांचे ते कसले जगणे जगती जे जगाप्रमाणे, शहाण्यांचे ते कसले जगणे जगती जे जगाप्रमाणे, वेडे जगती मनाप्रमाणे जग ही त्यांच्या मागे वेडे. थँक्यू. त्याच्यामुळे मी असं मानतोय की हे शहाण्या लोकांचं कामच नाहीये, हे वेड्या लोकांचं काम आहे. मी सरांच्या घरी भेट द्यायला गेलो होतो आणि मला असं वाटते 6 ते 7 तास सलग बोलत होते. मला चक्कर आलेली ऐकून. पण सरांचं काय बोलणं थांबत नव्हतं आणि मला त्यांनी सोडायला स्टेशन पर्यंत आले होते आणि मी जस्ट ट्रेन मध्ये बसलो. मला नंतरला असं फील झालं की अरे अजून थोडा वेळ थांबायला पाहिजे होतं, कारण इतकं काय महत्वपूर्ण त्यांनी माहिती सांगितली. ही माहिती खूप जास्त मोलाची आहे आणि ही माहिती आपल्याला खूप सहजरित्या मिळाली आहे. ती माहिती मिळवण्यासाठी त्यांनी किती संघर्ष केला आणि त्यांनी किती मेहनत घेतली असावी हे आपल्याला कळून येते. मला फक्त मी एवढंच आव्हान करायला आलो, इथं बरेचसे तरुण आहेत की तुम्ही सुद्धा जबाबदारी घ्या थोडीफार. नेक्स्ट टाइम कधी काय असेल तर माझ्या जोडीला मी तर 100% प्रत्येक वेळी आहेच आहे, मी तर आता कन्फर्मच आहे माझं, परंतु तुम्ही माझ्या जोडीला या. आपण सगळे मिळून याचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रचार प्रसार करूया. अजून एक मला सूरज जगताप यांनी लेणी संवर्धनासाठी काय उपाययोजना करता येतील हे सांगत लेणी दौऱ्याची सांगता केली. मगाशी गाडीमध्ये तेच म्हटलं की बाबासाहेब म्हणतात की त्यांचा कोट आहे, ते म्हणतात की माय पीपल विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग टू इस्टॅब्लिश बुद्धिझम इन इंडिया. हा कोट आहे. म्हणजे काय त्यांना अभिप्रेत आहे, तर ते अभिप्रेत असं आहे की त्यांना असं वाटतं, बाबासाहेबांनी अभिप्रेत असं आहे की हा बुद्धिझम इस्टॅब्लिश भारतामध्ये करण्यासाठी माझे लोक, पुढची पिढी जी आहे ती याच्यावर काम करेल. तर याच्यासाठी कोणाला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही ना. हे पडलेलं आहे ना हा वारसास्थळ. इथे येतोय कोण? तुमच्या व्यतिरिक्त इथं कोण होतं आज? तर कोणीच नव्हतं. हे सगळं असं ओसाड पडलेलं आहे. आता इथे आज दोघे तिघे केअरटेकर्स होते, म्हणजे वॉचमॅन्स होते, नाहीतर कोणीच नसतं इतर लेण्यांवर. इथे ज्या मित्रांनी इथं सहकार्य केलं आहे आणि ज्या तुम्ही त्या फरसबेर म्हणजे हे चांगले दगडीचा रस्ता केलेला आहे, हे माझे इथले आमचे मित्र स्थानिक प्रशांत माळी असतील, सौरभ भोसले असेल, या लोकांनी याच्यावर काम केलं आहे, RTI केलं आहे. हे बघा, तुम्हाला जर ज्या रोलमधून काम करता येईल, तुम्हाला असं वाटतं की मी घरी बसून पेपर वर्क करू शकतो या लेण्यांसाठी, तर ते करा. तुम्हाला वाटतं की मी हा दगड उचलून लेण्यांचं काम करू शकतो, तर ते उचलून काम करा. कोणाला वाटतं की मी पुरातत्व खात्याच्या मागे फॉलोअप करून याचं संवर्धन करण्यासाठी काम करू शकेल, तर ते करा. नॉट नेसेसरी की इथे येऊन तुम्ही असं बोललंच पाहिजे. तुम्ही घरी बसूनही काम करू शकता. सौरभ भोसले इथला स्थानिक आहे, जो त्याचा इथं मोठा रोल आहे. प्रशांत माळी माझे मित्र आहेत, ज्यांच्यामुळे आपण आज जेवू शकलो. तर ते जेवणाची ऑर्डर देण्यापासून तर ते त्यांनी केलं. आपण समजा मला त्यांनी नंबर दिला, पण स्थानिक मला काय माहिती होतं. तर असं सगळ्यांचं योगदान आहे, त्याच्यातून या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर आता जे जोडलेले आहेत त्यांनी आता असं नका करू की इथून गेल्यानंतर ओके टाटा बाय बाय सी यू, छान चांगला दिवस गेला, आता सूरज सर बघतील काय करायचं आहे ते, असं तुम्ही अजिबात करू नका. कारण मी बघतोय की वारंवार येत आहेत की सचिन सर असतील, गंगावणे सर असतील, मी टाकलं की इथे जायचं आहे तर ते म्हणतात कोणी झालं तर आम्ही येतो, पण आम्ही येतो. हे असं सगळ्यांचं झालं पाहिजे. जसं आपण 16 एप्रिलसाठी प्रयत्न करणार आहोत, 16 एप्रिलला आपण सम्राट अशोकांची जयंती सोपाऱ्यावर साजरी करणार आहोत, आपण सगळेच तिथे भेटणार आहोत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपलं समजून तो योगदान करा. मी एकटाच लिंक शेअर करतोय, मी एकटाच सगळ्यांना बोलतोय, असं अजिबात होता कामा नये. ती सगळी तुमची जबाबदारी आहे. हा राष्ट्रीय धरोहर माझी एकट्याची जबाबदारी नाही आहे ना, का माझी एकट्याचीच आहे? ही कुडा लेणी माझी एकट्याची आहे का? आपली सगळ्यांची आहे ना, आपली आहे ना. तर त्याच्यावर काम आपण सर्वांनीच केलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी याच्यावर काम केलं ना, तर 2 हातांचं बळ लागण्यापेक्षा 10 हातांचं बळ लागलं तर जास्त अधिक लवकर काम आहे. तर एवढंच आहे. बाकी प्रत्येकाच्या मागे व्याप आहे, प्रत्येकाच्या मागे आपापल्या प्रपंचाचं सगळा राडगडा आहे, पण त्यातून वेळ काढून आलं पाहिजे. विशेष करून पुढच्या पिढींनी ट्रेकच्या माध्यमातून. माझी आज 50शी आहे, मी आता पुढे अजून किती वर्ष काम करेल मला नाही माहिती, पण माझं कोणीतरी चालवायला पाहिजे. तर तो प्रत्येकाची जबाबदारी ती प्रत्येकाने सांभाळा. अजून